बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी सरळ लढत होणार आहे। या लढतीकडे सगळ्या देशाचंच लक्ष लागलेलं आहे। एकंदरीत चित्र तिथले असं आहे की ही लढत जरी या दोघींमध्ये असली तरी प्रत्यक्ष लढाई ही शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या अस्तित्वाची आहे। एकीकडे पाहता शरद पवारांच्या विषयी सहानुभूती आहे, त्याचबरोबर अजित पवारांच्या विकास कामांचा तो त्यांचा धडाका आहे, त्याविषयी त्यांना पाठिंबा आहे आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये काय निर्णय लागणार, काय निकाल असेल याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे। एकंदरीत जर चित्र पाहिलं आणि विधानसभा निहाय जर का आपण विश्लेषण करायला गेलो तर बारामती विधानसभा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांच्याविषयी एक सहानुभूतीची लाट आहे। जर सर्वसामान्य नागरिकांचा जो कल आहे तो सुप्रिया सुळेंच्याकडे आहे, त्याचं कारण शरद पवार यांनी आजपर्यंत केलेलं काम, त्याचबरोबर दुसरीकडे अजित पवार यांच्याविषयी पण एक पाठिंबा दिसतो। परंतु तुलनात्मक जर विचार केला तर सुप्रिया सुळे यांना जास्त मतदार मानणारा तिथे दिसतोय। त्याचं कारण जो बारामतीचा जो ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांच्या विषयीच एक लाट आहे किंवा पाठिंबा आहे। तर शहरी भाग जो आहे बारामती शहरामधला तिथे सुनेत्रा पवार यांना मताधिक्य मिळेल असे एक चित्र दिसतं। याबरोबर इतर जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्याचा जर विचार केला तर दौंड, इंदापूर आणि पुरंदर हे जे तीन विधानसभा मतदारसंघ आहे तिथली परिस्थिती एक महिन्यापूर्वी किंवा मागच्या काही दिवसांमध्ये अशी होती, अजित पवारांचे आजपर्यंतचे असलेले जे राजकीय विरोधक होते ते उघडपणे त्यांना विरोध करत होते। त्यामध्ये प्रामुख्याने पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी अजित पवारांवरती उघडपणे टीका सुरुवात केली, परंतु नंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या शिष्टाईनंतर त्यांनी आपला पवित्रा आता बदललाय। त्यामुळे पुरंदरचं चित्र थोडं बदललेलं आहे। पुरंदरमध्ये आता जर का दोन्ही उमेदवारांचा विचार केला तर 50-50% आता मतदाता आहे, कारण जरी शिवतारे यांनी एक पाऊल मागं घेतलं असलं तरी स्थानिक जो मतदार आहे त्यांच्या मनातली भावना ही वेगळी आहे। त्यामुळे तिथे हे चित्र आपल्याला दिसेल। इंदापूरमध्ये पण थोडी तीच परिस्थिती होती की ज्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी विरोध अजित पवारांना केला होता आणि मात्र त्यांनी आता आपली पुन्हा त्यांच्याशी मैत्रीचा हात पुढे केला आहे। त्याच्यामुळं इंदापूर मधली स्थिती आता थोडी अजित पवार यांच्या बाजूने म्हणजे सुनेत्रा पवार यांना थोडी मदत मिळेल अशा प्रकारची दिसते, कारण तिथले असलेले विद्यमान आमदार ते दत्तात्रय भरणे हे पण आता अजित पवारांच्या बाजूने आहेत। त्यामुळं हर्षवर्धन पाटील, भरणे यांच्यामुळं आता इंदापूरची स्थिती ही थोडीशी बदललेली दिसते, त्याचं चित्र बदललेलं दिसतं। आता त्या ठिकाणी इंदापूरमध्ये अजित पवार यांना मानणारा वर्ग किंवा त्यांच्या सभांनाही मोठ्या प्रमाणात गर्दी होते। तर दुसरीकडे तिथे असलेला जो समाजाचा विचार आपण केला मतदारांच्या तर धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या समाजामध्ये जे एकंदरीत भरणे यांच्यामुळं तो समाज जरी सुनेत्रा पवार यांच्याकडे जाणार असला तरी शरद पवार यांना मानणाराही तो वर्ग आहे। त्याच्यामुळे तिथे देखील थोडे 50-50% असं मतदानांची विभागणी जी आहे ते अशा प्रकारची होईल असं चित्र सध्या तरी दिसते। दौंडचा जर विचार केला तर दौंडमध्ये मात्र तिथले भाजपचे आमदार राहुल कुल हे मात्र यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया कसल्या प्रकारची व्यक्त केली नव्हती, परंतु तिथली एकंदरीत स्थिती पाहता थोडं मतदान जे आहे भाजपचं असलेलं पारंपरिक मतदान आहे तिथे आणि त्याच्यामुळं इथं सुनेत्रा पवार यांना थोडा फायदा होईल अशा प्रकारची स्थिती आहे। परंतु त्याही ठिकाणी शरद पवार यांना मानणारा मोठा प्रमाणाचा वर्ग आहे आणि त्याच्यामुळं तिथे देखील स्थिती अशी आहे की मतांचं प्रमाण जर पाहिलं तर दोन्ही उमेदवारांना मतदान हे समसमान प्रमाणे मिळू शकतं अशी एक स्थिती आहे। चौथा जर आपण विधानसभा मतदारसंघ जर पाहायला गेला महत्वाचा तो म्हणजे भोर। आता भोरचा जो स्थिती आहे की भोर हा परंपरेनुसार आजपर्यंत काँग्रेसला मानणारा अशा प्रकारचा हा मतदारसंघ आहे। त्या ठिकाणी माजी आमदार अनंतराव थोपटे आहेत, त्याचबरोबर आत्ताचे त्यांचे पुत्र हे संग्राम थोपटे आहेत, यांच्यामुळं तिथे काँग्रेसचा मोठा पाया हा चांगला आहे। त्याच्यामुळं सुप्रिया सुळे यांची जी भिस्त असणार आहे ती आता बारामती नंतर भोरवरती असणार आहे, कारण भोरमध्ये थोपटे कुटुंबियांकडून जे आवाहन केलं जाईल त्या पद्धतीने मतदान होणारे अशी स्थिती असते। त्यामुळं शरद पवारांनी त्यांचं असलेलं अनेक वर्षापासूनचं असलेलं जरी त्यांचं राजकीय वैर होतं तरी देखील त्यांनी अनंतराव थोपटे यांची घरी जाऊन भेट घेतली।
हे जे चित्र आहे त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारचा संदेश तिथे गेलेला आहे। त्याचबरोबर सुनेत्रा पवार या देखील आनंदराव थोपटेंना जाऊन भेटल्या। तर हे चित्र पाहता त्यांचं थोपटे कुटुंबाचं तिथले असलेलं जे स्थान आहे ते महत्वाचं आहे आणि त्यामुळे त्यांची भूमिका ही महत्वाची आहे। त्यामुळे भोरमध्ये मतदान कोणाकडे जाईल किंवा कुठल्या प्रकारचं पारडं कुठे असेल ही स्थिती सांगणं आता तरी या सद्यस्थितीत अवघड आहे, परंतु काँग्रेसचा तिथं पारंपरिक मतदार आहे त्याचा फायदा सुप्रिया सुळे यांना होईल अशी स्थिती दिसते। आता या सगळ्या मतदारसंघांमध्ये सगळ्यात निर्णायक असलेला मतदारसंघ आहे तो म्हणजे खडकवासला। खडकवासला हा मतदारसंघ मागच्या 3 विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा तिथे आमदार निवडून आलेला आहे। भीमराव तापकीर हे 3 वेळा तिथे निवडून आलेले आहेत आणि हा मतदार एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा होता, परंतु जसं जसं शहरीकरण वाढत गेलं तसतसे इथले मतदार जे आहेत ते शहरी विचारांचे असलेले आणि भाजपला मानणारे अशा प्रकारचे जास्त आहेत। आणि या एकूण जे 6 विधानसभा मतदारसंघ या बारामती लोकसभा मतदारसंघात आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक असलेले मत म्हणजे सुमारे 5.5 लाख मतदार हे फक्त खडकवासल्यामध्ये आहेत। त्यामुळे ह्या खडकवासल्यावरच्या वरती ज्यांचा जो कल आहे त्याच्यावर पूर्ण या बारामतीचा निकाल अवलंबून आहे अशी एकंदरीत स्थिती दिसते। त्याचं कारण असं आहे की भाजपला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळं आणि मागच्या जर 2 लोकसभा निवडणुका पाहिल्या तर या ठिकाणी सुप्रिया सुळे यांना दोन्ही मागच्या निवडणुकांमध्ये खडकवासलामध्ये कमी मते मिळालेली आहेत आणि म्हणून त्यांनी खडकवासल्याकडे विशेष लक्ष दिलेलं आहे। त्याचबरोबर अजित पवार यांनाही माहिती आहे की खडकवासल्यामुळे काय होऊ शकतं आणि म्हणून सगळ्यांनी या दोन्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा अजित पवारांचा गट असेल या सगळ्यांनी प्रचारामध्ये जास्तीत जास्त लक्ष हे खडकवासल्यावर दिलेले, कारण खडकवासल्याचा मतदार हा ज्या जिथे वळेल तिथे निकाल अवलंबून असणार आहे। कारण एकीकडे बारामतीमध्ये म्हणजे बारामती शहर आणि ग्रामीण मध्ये जो मताधिक्य सुप्रिया सुळे यांना मिळणार आहे अशी स्थिती दिसते, तर ते मताधिक्य कमी करायचं असेल तर खडकवासला आहे याची जाणीव अजित पवारांना असल्यामुळे त्यांनी पूर्ण लक्ष हे खडकवासल्यावरती दिलेलं आहे आणि त्यामुळे खडकवासला हा निर्णायक भूमिकेमध्ये असणार आहे। तर एकंदरीत चित्र पाहता विधानसभा निहा ही अशा प्रकारची स्थिती आहे। त्यामुळे ही निकाल हा जो आहे तो असा कोण विजयी होईल हे सांगणं आता फार कठीण आहे, कारण दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत। त्यात आता एक महत्वाची भूमिका आहे ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीने सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिलेला आहे। त्याचं कारण त्यांनी उमेदवारच उभा केला नाही, केवळ सुळे यांच्यासाठी। त्यामुळे ती मतं जी आहेत ती देखील महत्वाची आहेत, तर ती मतं आपल्याला मिळावी हा एक भाग आहे। दुसरा, या मतदारसंघामध्ये धनगर समाजाची मतं ही जास्त आहेत आणि त्याच्यामुळं अजित पवार यांनी महादेव जानकर यांना प्रचारासाठी ते बरोबर फिरून घेत आहेत, कारण की त्यांचाही प्रभाव हा होणार आहे। कारण मागच्या 2 निवडणुकीमध्ये जानकर आणि सुळे यांच्यात जेव्हा लढत झाली होती तेव्हा जानकर यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी टक्कर दिली होती आणि म्हणून ही जी मतदार सामाजिक दृष्ट्या विचार करता त्याच्यावरती पण विशेष लक्ष दिले जाते। तर एकंदरीत जर बारामतीचं आपण पाहिलं तर ही निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भाजपने मिशन बारामती हे जाहीर केलं होतं। त्यातला मिशन बारामतीतला पहिला टप्पा म्हणजे अजित पवारांना त्यांनी आपल्याकडे वळून घेतलं, तो त्यांचा आता पूर्ण झालेला आहे। आता त्यांना बारामती काबीज करायची आहे, तर ते त्यांचं यश येईल का नाही हे पुढच्या असलेल्या काही दिवसातच लक्षात येईल। मतदान होणार आहे, त्या मतदानानंतर जो निकाल येईल त्या निकालच्या वेळेला भाजपचं मिशन बारामती हे यशस्वी होईल का नाही हे तुम्हाला निकालानंतर दिसून येईल।